देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। दृष्टकेतुश्चेकितान् काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः। या पहिल्या अध्यायाच्या 5व्या श्लोकावरती आपण पाहतो आहोत भाष्य। यापैकी धृष्टकेतु आणि चेकितान या 2 शब्दांवरचं भाष्य आपण बघितलं। पुढे दासोपंत काशीराजश्च वीर्यवान या शब्दावरती काय सांगतायत, काय भाष्य करतायत, या राजाबद्दल ते काय बोलतायत बघूया। काशीराजू वीर्यवंतु अतिसमर्थू पुरत्रयी विख्यातु प्रतापुजयाचा देखोनी जयाची शस्त्रे चळचळा कापती गात्रे कदली दळ समीरे जैसे स्पर्शलिया रणा आलया साकडे वीर पाहती मागे पुढे जया पुले पवाडे तेची आवडती रोषावेशाची उकळी ते जैसी प्रलय काळी महारुद्राची पेटली नयन प्रभा मर्यादान संडी नियमाची युद्ध हे क्रीडा जयाची वर्णनात या शूराची किती करू तो आपुलेनी निज भारे वेगळाची ठेला वैरे आता येथुनी पुरे युद्धाचे मत। काशीराजश्च वीर्यवान याविषयी, या शब्दावर, याच्याविषयी आता दासोपंत बोलतायत दुर्योधनाच्या तोंडून द्रोणाचार्यांना। संवाद सुरू आहे कोणाचा, तर दुर्योधन आणि द्रोणाचार्य। द्रोणाचार्यांना दुर्योधन सांगतोय की केवळ भीम, अर्जुन म्हणजे केवळ पांडवच 5च जण वीर माझ्या समोर मला दिसत नाहीत, तर यांच्या सारखेच तुल्यबळ योद्धे त्यांच्या समवेत उभे ठाकलेले मला दिसतायत। आणि तो एकेका योद्ध्याचं वर्णन करतोय। दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय काशीराजश्च वीर्यवान याच्यावरती दासोपंत बोलतात काशीराजू वीर्यवंतु अतिसमर्थू अत्यंत पराक्रमी, अतिशय पराक्रमी असलेला हा राजा। एखाद्या शब्दाची आपण जेव्हा द्विरुक्ती करतो तेव्हा ती गोष्ट प्रकर्षाने अधोरेखित करून पुन्हा सांगतो। त्याचं कारणही तितकंच असतं की तितकीच ती प्रकर्षाने आपल्याला सांगायची असते किंवा त्याचं महत्व तितकं अधिक असतं। आणि म्हणून काशीराजू वीर्यवंतु अतिसमर्थू
अत्यंत सामर्थ्यवान, खूप सामर्थ्यवान, फार फार सुंदर, असं आपण जेव्हा फार शब्दाची विरुक्ती करतो त्यावेळेला तुल्यबळ असं काही दिसतच नाही त्याच्या दुसरं, म्हणून त्याला कोणी तुलनाच करू शकत नाही किंवा कोणाच्या तुलनेचा दृष्टांत, रूपक, उपमा वापरताच येत नाही. अशा ठिकाणी आपण शब्दांची द्विरुक्ती केलेली बघतो आणि दासोपंत अशा प्रकारची द्विरुक्ती इथे वापरतात. काशीराजू वीर्यवंतू अतिसमर्थू अतिसमर्थू पुरत्रयी विख्यातू प्रतापू जयाचा. ज्याचा पराक्रम, ज्याचं शौर्य हे पुरत्रयी, तीनही पुरांमध्ये, तीनही लोकांमध्ये विख्यात अशा प्रकारचा पराक्रम ज्याचा आहे असा काशीराज. कसा पराक्रम आहे याचं वर्णन ते वेगळं पुढे करतात. ते म्हणतात, देखोनी जयाची शस्त्रे चळचळा कापती गात्रे कदली दळ समीरे जैसे स्पर्शलिया. खरं म्हणजे उपमा वापरल्याशिवाय किंवा रूपक किंवा दृष्टांत दिल्याशिवाय एखाद्या साहित्यिकाचं समाधान होतच नाही. त्याची ती भावनिक गरज असते. अतिसमर्थू अतिसमर्थू पुरत्रयी विख्यातू प्रतापू जयाचा, हे खरं म्हणजे सांगितलं होतं दासोपंतांनी की अत्यंत पराक्रमी, ज्याला तुल्यबळ असा कोणी दुसरा नाहीच, असा पराक्रमी, असा तो काशीराजू वीर्यवंतू. परंतु त्यांना राहवलं नाही. ते पुढे असं म्हणतात, देखोनी जयाची शस्त्रे, ज्याची शस्त्रे बघितल्यानंतर चळचळा कापती गात्रे. शत्रू सैन्यातील किंवा शत्रूचा विभागातील, शत्रूच्या समोरच्या सैनिकाच्या मनामध्ये इतकी भीती निर्माण होते की त्या सैनिकानं किंवा शत्रूनी या काशीराजाची शस्त्र पाहता क्षणी त्या शत्रूची गात्र, इंद्रिय, शरीर थरथर कापायला लागतं, चळचळा कापायला लागतात. कशी कापतात ती, किंवा हातपाय थरथर कसे कापतायत एखाद्या भिलेल्या योद्ध्याचे, तर त्यांनी पुढे वर्णन केलंय. ते सांगतात, कदली दळ समीरे जैसे स्पर्शलिया. केळीच्या वनामधून वारा वाहावा आणि केळीची पानं टरटरा फाटावीत, अशा प्रकारचं त्याच्या मनातली भीती आहे की केळीच्या पानांना वारा लागल्यानंतर केळीचं पान जसं फाटतं तसं या शत्रू सैन्यातील कोण्याही वीराची गात्र या काशीराजाची शस्त्र बघितल्यानंतर चळचळा कापतायत. अत्यंत सुंदर वर्णन व्यक्तिमत्वांचं, रणभूमीचं, शस्त्रांचं, पराक्रमाचं, युद्धनीतीचं खरं म्हणजे ऐकायला वाचायला मिळतंय त्या निमित्ताने. दासोपंत पुढे म्हणतात, रणालया साकडे वीर पाहती मागे पुढे जया फुले पवाडे तेची आवडती. जे स्वतःचा उदो उदो करून घेणारे आहेत किंवा ज्याला आपण पोकळ वीर म्हणतो असे, ते रणामध्ये, रणभूमीमध्ये आल्यानंतर ते या काशीराजाला सामोरे जाताना 100 वेळेला विचार करतायत, मागे पुढे बघतायत, काय करू, काय कसं करावं, जावं की नाही, पुढे जावं की नाही, याच्याशी लढाई करावी की नाही, की मागे फिरावं, अशा प्रकारची आशंका त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते. रोषावेशाची उकळी ते जैसी प्रळय काळी महारुद्राची पेटली नयन प्रभा. कारण या काशीराजाचा जो आवेश आहे, रोषावेशाची उकळी, अत्यंत उत्स्फूर्त आवेशपूर्ण असा हा योद्धा आहे. जणू काही महारुद्राची पेटली नयन प्रभा प्रलयकाली. प्रलयकालाचा वेळ आलेला आहे आणि भगवान महाशंकराचं तिसरा नेत्र, त्यांचा तिसरा डोळा
जणू उघडलाय आणि त्या डोळ्याचं तेज फाकलंय असा भास व्हावा, अशा प्रकारचा पराक्रम असा हा योद्धा, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर अशा प्रकारची जाणीव, अशा प्रकारचा भास व्हावा असा हा काशीराज. नुसता पराक्रम आहे का, किंवा नुसतं वीर शूर आहे का, तर त्याच्यामध्ये मर्यादा आहे. फार सुंदर वर्णन दासोपंत करतायत प्रत्येक योद्ध्याचं, म्हणजे त्याच्या नीतीचं, त्याच्या युद्ध नीतीचं, त्याच्या मानसिक अवस्थेचं, त्याच्या शारीरिक अवस्थेचं, त्याच्या सत्य असत्यतेचं, त्याच्या नीतिमत्तेचं. म्हणजे नुसता योद्धा आम्हाला इथे अपेक्षित नाहीये, तर पांडवांच्या बाजूनी उभे असलेले योद्धे नीतिमान आहेत, सत्याचे आहेत, सत्यवचनाचे आहेत, धर्म सांभाळणारे आहेत. अशा प्रकारचा एक संकेत दासोपंतांचा असावा का, असं मला वारंवार वाटतंय. कारण परत पुन्हा पुन्हा त्या सगळ्या राजांचं वर्णन जेव्हा दासोपंत करतायत, कारण गीतेने तर एका ओळीमध्ये त्यांनी सांगितलंय, भगवद्गीता असं सांगते, दृष्टकेतुश्चे कितान काशी राजश्च वीर्यवान पुरुषित कुंती भोजश्च शैब्यश्च नरपुंगवा. हे इतके होते. हे योद्धे पांडवांच्या बाजूने लढतायत, ते रणांगणामध्ये उपस्थित आहेत, ते वीर्यवान आहेत, हे तर आहेच, म्हणूनच ते पांडवाच्या बाजूने आहेत. पण दासोपंत या प्रत्येक योद्ध्याचं वर्णन करताना त्यांची नीतिमत्ता, त्यांची युद्धनीती आणि त्यांच्या सत्याचा, धर्माचा विचार त्यांनी मुद्दाम मांडलाय. दासोपंत इथं या पराक्रमाच्या वर्णनाबरोबर हे सांगायला विसरत नाहीत. ते असं म्हणतात, मर्यादान संडी नियमाची. कुठल्याही प्रकारचं कपट नाही, कुठल्याही प्रकारचा छल नाही, कुठल्याही प्रकारचा खोटा नीतीचा वाद युद्धनीतीमध्ये वापरलेला नाही. छल कपटाने युद्ध खेळ न खेळणारा, मर्यादा न सांडणारा, प्रत्येक युद्धाच्या प्रत्येक नियमाचं पालन करणारा असा हा काशीराजू मर्यादान संडी नियमाची. युद्धाच्या नियमांची मर्यादा न मोडता, मर्यादा न उल्लंघता, युद्ध हे क्रीडा जयाची. त्याचा खेळ आहे युद्ध म्हणजे. तो अत्यंत सामान्य दृष्टीने युद्धाकडे बघतोय, त्याच्यासाठी हा खेळ आहे केवळ. वर्णना तया शूराची किती करू. आणि अशा या काशीराजाचं वर्णन, या शूरवीराचं वर्णन मी किती करू असं दुर्योधन म्हणतोय द्रोणाचार्यांना. तो आपुलेनी निज भारे, तो आपल्या सैन्य दळासह वेगळा चिठेला वैरे, आता येथुनी पुरे युद्धाचे मत. आपल्या आपल्या सैन्य दळासह हा काशीराजू मला समोर उभा असलेला दिसतोय असं दुर्योधन सांगते द्रोणाचार्यांना. आणि आता इथून पुढे मी तुम्हाला आणखी कोण आहे, युद्धाचे नीती काय आहे, इथे मला आणखी कोण दिसतंय याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो असं हे दुर्योधन म्हणतोय. आणि दासोपंत पुढे पुरुजित या शब्दावरती भाष्य करतायत. जयाचे निप्रतापे पुरत्रय हे कापे, सूर्यो जैसा तपे वैर्यावरी, पराक्रमे जो अगणितू, पवित्र राजा पुरुजितू, पुरवू शके अंतू, एकलाचितो आईके आचार्य शिरोमणी, आईके आचार्य शिरोमणी, पुरुजितू देखिला नयनी, आता पुढील करणी कठीण जाणवे. हे दुर्योधन म्हणतोय द्रोणाचार्यांना
की जयाचेनी प्रतापे पुरत्रय हे कापे, सूर्यो जैसा तपे वैरियावरी. आचार्य तीनही लोक ज्याच्या पराक्रमाने चळचळा कापतात आणि सूर्य जसा आपल्या वैर्यावरती आग ओकतो तशा प्रकारचा अगणित असा पराक्रम दाखवणारा हा पुरुजित आहे. अत्यंत पवित्र. मी म्हणाले तसं प्रत्येक राजाची नीतिमत्ता, त्याची सचोटी, त्याचं मानसिक आणि शारीरिक स्वभावाचं, देहबोलीचं, त्याच्या पराक्रमाचं वर्णन दासोपंत करतायत आणि शब्दांच्या कोट्या करत ते पुढे जात आहेत. तो पुरुजिताला ते असं म्हणतायत, पवित्र राजा पुरजितू, पुरवू शके अंतु एकलाची तो. या युद्धाचा जर अंत करायचा एकट्यानं ठरवला, पुरुजिताला एकट्याला युद्ध करायला द्यायचं असं ठरवलं तर हे अगदी शक्य आहे. कारण राजा अत्यंत अगणित पराक्रम गाजवलेला राजा आहे, अत्यंत पवित्र आहे आणि पुरवू शके अंतु एकलाची तो एकटाच या युद्धाचा अंत करू शकेल इतका बलाढ्य, इतका पराक्रमी, इतका शक्तिशाली आणि हा विजय, अनेक ठिकाणी विजय मिळवलेला हा राजा आहे असं मनामध्ये दुर्योधनाच्या येत आहे. आणि तो सांगतोय द्रोणाचार्यांना. पुन्हा द्रोणाचार्यांना तो म्हणतो, आईके आचार्य शिरोमणी. आचार्य आपण ऐकावं, मी तुम्हाला हे सांगतो. पुरुजितू देखिला नयनी. हा पुरुजित राजा मी डोळ्यांनी बघितला, त्याला पाहिलं मात्र. आता पुढील करणी ते कठीण जाणवे. आणि मला आता पुढचं हे जे युद्ध आहे, युद्ध करणं आहे, किंवा माझं स्वतःचं जे कर्म आहे, माझं जे काही काम आहे या युद्धाच्या विषयीचं, रणभूमीवरचं, ते मात्र आता मला कठीण दिसतंय. एकूणच परिणाम मला आता कठीण दिसतोय. पुढे तो म्हणतो, रण देखून मातला, मग तो नवचे अंगबळा. आता हा वैरी झाला पांडवा करिता. पृथ्वीवरी हा येकू पुरुजितू वीरू टणकू. संग्राम विषयी निशंकू प्रवर्तला. आपुलेनी सैन्येसी निराळा. पुरुजितू आथी मांडला. तुम्ही पहा आपुला डोळा. बोले दुर्योधनू. रण देखोनी मातला, मग तो नवचे अंगबळा. हे समरभूमीकडे एकदा त्यानं दृष्टी टाकली पुरुजितानं, किंवा युद्धभूमीवर पाय ठेवता क्षणी रण देखोनी मातला, त्याच्या अंगामध्ये 1000 हत्तींचं बळ येतं आणि शत्रूवरती तुटून पडण्यासाठी तो मातून, ज्याला आपण माजणं म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये, त्याचा खऱ्या अर्थानं त्यांनी इथं मातला असं सांगितलंय की मातला म्हणजे त्याला अत्यंत आवेश येतो. रण देखून, युद्धभूमी बघितल्याबरोबर त्याला आत्यंतिक आवेश येतो. मग तो नवचे अंगबळा. आता हा वैरी झाला पांडवांकरिता. आणि अशा अवस्थेमध्ये त्याचं जे बल आहे, त्याची जी शक्ती आहे, त्याचा जो पराक्रम आहे, तो मग तो नवचे, अहो त्याचं वर्णनच करता येत नाही त्याच्या अंगबळाचं, त्याच्या शक्तीचं. तो रणामध्ये पाय ठेवल्याबरोबर, रणभूमीला बघितल्याबरोबर त्याचा जो आवेश आहे, त्याचा जो पराक्रम आहे, तो काय वर्णावा अहो सांगताच येत नाही. त्याच्या शक्तीचं वर्णन करता येत नाही असा आवेश त्याच्याकडे आहे. पण आता हा वैरी झाला. आता तो आपला वैरी आहे. कोणामुळे?
पांडवांकरिता. पांडवांकरता तो लढायला उभारलाय. पांडवांच्या साठी पांडवांकडून तो लढतो आहे आणि हकनाक विनाकारण तो आता आपला वैरी झालेला आहे. आणि असा पराक्रमी बलाढ्य पुरुजित माझ्या समोर मला उभा असलेला दिसतोय. पृथ्वीवरी हा एकू, अखंड पृथ्वीवरती, अवघ्या पृथ्वीवरती हा एकच पुरुजितू वीरू टणकू. सुंदर शब्द वापरलाय दासोपंतांनी, अत्यंत अप्रतिम. म्हणजे प्रत्येक योद्ध्याचं वर्णन मी अगदी 4-5 दिवसांपासून सांगते, आपण ऐकता आहात की त्या प्रत्येक वीराचं वर्णन करताना आपल्याला मराठी फारसं कळत नाही, पण प्रॉपर वर्ड्स फॉर प्रॉपर फिलिंग्ज ज्याला आपण म्हणतो, फॉर त्या सगळ्या वर्णनासाठी अत्यंत चपखल शब्दांचा वापर दासोपंत करतात. आणि म्हणून आम्हाला शब्दांचा वापर कुठे, कसा, किती, मर्यादित आणि अमर्यादित याचीही शिकवण दासोपंतांच्या साहित्यातून आम्हाला सहज मिळते. पुरुजितू वीरू टणकू, अत्यंत टणक, जो कशानेही फुटणार नाही, ज्याच्यावरती कशाचाच परिणाम होणार नाही, असा हा पुरुजितू संग्रामविषयी निशंकू प्रवर्तला. अत्यंत निशंक मनाने विजयश्री आपल्याचकडे येणार आहे, ती माझ्याचकडे येणार आहे, ती मी खेचून आणणार आहे नव्हे, मी ती आणली आहे, इतका आत्मविश्वास त्याच्याकडे. आणि म्हणून तो असं म्हणतो, दुर्योधन असं म्हणतो, संग्रामविषयी निशंकू प्रवर्तला. अत्यंत निशंकपणे युद्धाला सामोरा गेलेला, जणू काही विजयश्रीनी त्याच्या गळ्यामध्ये आत्ताच माळ घातलीय. कसा उभा आहे, आपुलेनी सैन्येसी निराळा. आपल्या आपल्या सैन्याच्या तुकडीला, प्रत्येकाला हे वर्णन आहे हा. म्हणजे याहून असं लक्षात येतं की प्रत्येक राजा आपलं दळ घेऊन वेगळी व्यूहरचना करून तिथे उभा आहे. कौरवांच्या समोर शत्रुपक्षामध्ये, पांडवांच्या बाजूनी ते जरी असले तरी त्यांची स्वतःची अशी सेना घेऊन ते वेगळी व्यूहरचना करून उभे आहेत, असं इथे वर्णनावरून वाटतंय, दिसतंय. आपुलेनी सैन्येसी निराळा, पुरुजितू आथी मांडला. तुम्ही पहा आपुला डोळा, बोले दुर्योधनू. आपलं सैन्य घेऊन, त्याची तुकडी घेऊन तो वेगळा उभा असलेला पुरुजितू आथी मांडला. इथे या ठिकाणी तो मांडलेला, उभा असलेला, स्थापित झालेला दिसतोय रणभूमीमध्ये. मला तो दिसतोय, पण तुम्ही पहा आपुला डोळा, बोले दुर्योधनू. ऐके आचार्य शिरोमणी, असं म्हणून तो त्या पुरुजिताच्या बद्दल बोलतोय. पहा, ऐका, आणि मी सांगतोय याच्यावर विश्वास नसला, तुम्हाला दिसत नसलं तर आचार्य तुम्ही पहा, समोर दिसतोय. तुम्ही पहा आपुला डोळा, बोले दुर्योधनू. आणि दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की आचार्य शिरोमणी, आपल्या डोळ्यांनी तुम्ही या राजांच्याकडे पहा. हे जे मला राजे दिसतायत, त्या राजांना बघून मला अत्यंत भीती वाटते. आता पुढील करणी ते कठीण जाणवे. आणि अशा प्रकारची भीती दुर्योधनाच्या मनामध्ये उत्पन्न होते. आणखी काही राजे आहेत ज्याचं वर्णन दासोपंत पुढे करणार आहेत. आपण पुन्हा उद्या ऐकूयाच. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. धन्यवाद.